स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजचं हे फी स्ट्रक्चर कसं असतं याबद्दल डिस्कस करायचं आहे। पण त्याआधी एक इम्पॉर्टंट अपडेट सीईटी सेलने काल दिला आहे की जे तुमचे रिझल्ट्स आहेत हे 15 तारखेला 5 वाजता लागणार आहेत असं सीईटी सेलने सांगितलं आहे। जसं प्रेडिक्टेड होतं 15 तारखेलाच लागत आहेत, पण जसं सीईटी सेल म्हणत आहे की 5 वाजता तुम्ही धरूनच चला की ते रिझल्ट रात्री 9 किंवा 10 वाजता तुम्हाला बघायला भेटतील। कारण गेल्या वर्षीचा अनुभव तसाच होता, त्याच्या गेल्या वर्षीचा अनुभव तसाच होता की जे रिझल्ट्स आहेत ते जरी बोलले असली 5 वाजता तरी त्यांचं काम थोडंसं लेटच चालतं आणि 7, 8, 9 असंच कुठेतरी तुम्हाला तुमचे रिझल्ट्स बघायला भेटतील। आय होप तुम्हाला हा अपडेट कळाला असेल। आजचा जो मेन टॉपिक आहे की आपल्या कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे फी स्ट्रक्चर कसं ठरवलं जातं, कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही गेलात तर फीस कशी असते, काय असते, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, लक्षात घ्या, फीस हा कन्सर्न खूप इम्पॉर्टंट असतो सगळ्यांसाठीच। फायनान्शियली आपण स्ट्रॉंग असलो पाहिजे की आपली तयारी तेवढी असली पाहिजे की मला कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या कॉलेजची माहिती काढावी लागेल। लक्षात घ्या, फीस जरी कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार असाल, मार्क तुम्ही घेतले असले तरी फीस ही तुमच्या आईवडिलांना भरायची आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सजेस्ट करतो की आजपासूनच जेव्हा तुम्ही कॉलेजची माहिती काढता, एखादं कॉलेज समजा तुम्ही VIT पुणे बघितलं, VIIT पुणे बघितलं, तर एक गोष्ट त्याच्यामध्ये 100% बघा, ती म्हणजे फीस। मी हे सगळं का सांगतोय, माझ्याकडे असे भरपूर अनुभव आहेत की मुलांचं काय होतं की मुलं कॉलेजची लिस्ट भरतात, कधी कधी चांगलं खूप VIT सारखं कॉलेज लागून जातं, मुलं खुश होतात आणि जेव्हा ते तिथे जातात तेव्हा ते बघतात की कॉलेजची फीस किती आहे आणि तेव्हा समजते की 1,95,000 फीस आहे आणि मग कळतं की आता ते आपल्याला अफोर्ड होत नाही आहे। आणि ह्या चुकीमुळे लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग कधी करता येत नाही। मग घरच्यांना कोणाकडून तरी उसने घ्या, लोन काढा, हे असे बरेचसे कुटाणे आपल्या मागे लागतात। त्याच्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की माझं बजेट काय आहे। सगळ्यांनी घरच्यांना बोलून घ्या, तुमच्या घरच्यांना बोलून घ्या की आईवडिलांना बोला, बसा एकत्र बोला की आईवडिलांना बोला फीस किती आपण अफोर्ड करू शकतो, राहायचा खर्च किती, खायचा खर्च किती, आणि असं हर एक कॉलेजचं मी आता इथून पुढे सगळं एक्सप्लेन करणार आहे। असं हर एक कॉलेजचं तुम्ही बघा आणि त्याप्रमाणेच कॉलेजची लिस्ट टाका। हे सगळ्यांना एक सजेशन आहे, जी मुलं आहेत तुम्ही सगळ्यांनी आजचा हा व्हिडिओ पॅरेंट्सला दाखवा, कारण शेवटी पैशाची अरेंजमेंट ही तुम्हाला करायची नाही, शेवटी त्यांना करायची। त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात जास्त त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। मग जेव्हा आपण एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल बोलत असतो, कोणतीही फीस लक्षात घ्या, इंजिनिअरिंग कॉलेज रिलेटेड मी सांगतोय, फीस हे मध्ये दोनच प्रकार आहेत, एक आहे ट्यूशन फीस, एक आहे डेव्हलपमेंट फीस। म्हणजे समजा एका कॉलेजची 1,00,000 रुपये फीस आहे तर त्याच्यामध्ये दोन प्रकारमध्ये ती फीस आपल्याला डिवाइड केलेली असते। एक काय असते ट्यूशन फीस, एक असते डेव्हलपमेंट फीस। ट्यूशन फीसमधूनच तुम्हाला अर्थ लक्षात आलेल की ट्यूशन म्हणजे शिकवण्याचा खर्च, म्हणजे स्टाफवर केला जाणारा खर्च किंवा तुम्हाला शिकवण्यासाठी केला जाणारा खर्च, याला म्हणतो आपण ट्यूशन फीस। आणि डेव्हलपमेंट फीसमध्ये काय असतं, कॉलेजला लॅबोरेटरीज बनवायच्या असतात, कॉलेजला काही इम्प्रूव्हमेंट करायचं असतं, तर त्याला जो काही खर्च लागतो त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट फीस। मग आता काय फरक पडतो, शेवटी स्कॉलरशिप तर सगळीकडेच भेटणार आहे? नाही, ही कन्सेप्ट चुकीची आहे। मी पुन्हा सांगतो, नीट हे आजचा व्हिडिओ ऐका आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा। एक लक्षात घ्या, पहिले तर ही गोष्ट समजून घ्या की सगळ्या कॅटेगरीजला स्कॉलरशिप वेगवेगळी मिळते। जसं OBC कॅटेगरीचं तुम्ही उदाहरण घेतलं तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळणार आहे। EWS कॅटेगरीचं घेतलं तर तुम्हालाही 50% भेटणार आहे। NT कॅटेगरीचं घेतलं तर 100%, SC ST कॅटेगरीला सुद्धा 100% आणि SBC कॅटेगरीला सुद्धा 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळते। पण स्कॉलरशिप कशावर मिळते लक्षात ठेवा, स्कॉलरशिप जी मिळते ती फक्त ट्यूशन फीसवर मिळते। मग मला तुम्हाला उद्या पुढे 2 एक्झाम्पल मी कॉलेजचे काढून ठेवले, तेही तुम्हाला सांगायचे, पण त्याआधी मेन गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जी काही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे 10,000, 20,000, 30,000, 40%, जे काही टक्केवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ते पर्सेंट काय डिनोट करतात, तर ते ट्यूशन फीस डिनोट करतात, ते टोटल फीस डिनोट करत नाहीत। म्हणजे एखाद्या कॉलेजची समजून घ्या, आता माझंच कॉलेज होतं DY पाटील पिंपरी, आमच्या वेळेस त्या कॉलेजची फीस होती 88,000 ही टोटल फीज होती। त्यामध्ये ट्यूशन फीस जर तुम्ही विचारली तर 80,000 होती आणि 8,000 आमची डेव्हलपमेंट फीस होती। तर मी ओपन कॅटेगरीमधून येतो, तर मला काय झालं, 50% ऑफ झाले, त्याच्यामुळे माझे इथे 40,000 झाले, 80,000चे 40,000 झाले। पण डेव्हलपमेंट फीसला काहीही कुठेही स्कॉलरशिप नसते, जेव्हा माझी टोटल फीस किती झाली, 48,000 झाली। अजून एक उदाहरण सांगतो, समजा एक कॉलेज आहे ज्याची ट्यूशन फीस आहे 1,00,000 रुपये, डेव्हलपमेंट फीस आहे 20,000 रुपये, तर टोटल फीस किती झाली, 1,20,000 रुपये। तर या ट्यूशन फीसचे काय होणार, समजा ओपन कॅटेगरीचा मुलगा आहे तर त्याचा 50% हाफ होणार, त्यामुळे इथे त्याला 50,000 भरावे लागणार आणि हे 20,000, तर त्या ओपनच्या मुलाची झाली फीस 70,000। EBC साठी सुद्धा 70,000, OBC साठी सुद्धा 70,000। आता जी मुलं VJ किंवा NT कॅटेगरी किंवा SC किंवा ST कॅटेगरी याची आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे, ट्यूशन फीस जी आहे ती 100% माफ होते, बरोबर आहे। मग इथे ट्यूशन फीस 100% माफ झाल्यामुळे तुम्हाला फीस किती पडेल, 20,000 पडेल। आय होप ही गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली आहे।
मी एवढं का डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं फीस खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यासोबतच भरपूरसे असे कॉलेजेस आहेत की ज्याची ट्युशन फीस खूप जास्त आहे आणि डेव्हलपमेंट फीस खूप कमी आहे. जसं मी मगाशी उदाहरण दिलं आमच्या कॉलेजचं, की तेव्हा तिथे आमच्या वेळेस काय होतं की ट्युशन फीस जी होती ती 80,000 होती, ओके, आणि डेव्हलपमेंट फीस ही 8,000 होती. त्यामुळे आम्हाला स्कॉलरशिप किती मिळायची, 40,000 रुपये मला स्कॉलरशिप मिळायची. पण आता असे बरेचसे कॉलेजेस आहेत ज्याची ट्युशन फीस ही 15,000 आहे आणि डेव्हलपमेंट फीस ही 60,000 आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही COEP सुद्धा घेऊ शकता, फॉर एक्झाम्पल तुम्ही वालचंद सुद्धा घेऊ शकता. मी पुढे व्हिडिओमध्ये एक्झाम्पल देऊन सगळं क्लिअर करणारच आहे. आलं लक्षात? तर असेही महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत. मग मला सांगा फायदा कोणत्या कॉलेजमध्ये आहे. आता एखाद्याला पैशाची अडचण आहे आणि कशा कोणत्या कॉलेजचा विचार केला पाहिजे, जिथे ट्युशन फीस जास्त आहे तिथे तुम्हाला स्कॉलरशिप जास्त मिळू शकते. या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आहे. राहिला विषय आता तुम्ही आता समजा दुसऱ्या कॅटेगरीमधून आहात, समजा SC ST कॅटेगरीमधून आहात. मला सांगा एखाद्या तुम्ही अशा कॉलेजमध्ये गेलात जिथे तिथे ट्युशन फीस खूप कमी आहे, तिथे 15,000 आहे आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे ती खूप जास्त आहे, 20,000 आहे, 30,000 आहे, 40,000 आहे, तर मात्र तुमचं नुकसान होणार आहे. तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये जे 15,000 मध्ये शिकू शकत होता ते मात्र तुम्हाला इथे 10 ते 40,000 मध्ये शिकावं लागणार आहे. मग हे कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतं. पण युजली जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये सगळीकडेच ट्युशन फी जास्त आहे, जसं की 1 लाख रुपये ट्युशन फीस आहे तर डेव्हलपमेंट फीस एक 20,000 रुपये, याच रेशोच्या प्रमाणे सगळीकडे आहे. पण याला सुद्धा अपवाद आहेत. असे अपवाद तुम्हाला शोधावे लागतील. काही मला माहीत असतील तर मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवतो, कारण आता या टॉपिकमध्ये ते टॉपिक नको, त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू की असे कोणते कॉलेजेस आहेत. आता मी इथे एक एक्झाम्पल तुमच्यासाठी काढून ठेवलेलं आहे PICTचं. PICT हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, पुण्यामध्ये बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. ज्यांना CS IT किंवा ENTC करायचं त्यासाठी छान कॉलेज आहे, ठीक आहे. तर त्याची जी टोटल फीज आहे ती 90,000 आहे. मी ॲप्रॉक्सिमेट फिगर्स धरतोय, थोडंसं लक्षात घ्या, ठीक आहे. आणि ट्युशन फीज जी आहे ती 80,000 आहे आणि डेव्हलपमेंट फीज जी आहे ती 10,000 आहे, ओके. ॲप्रॉक्सिमेट धरलं आहे. इथे 80 आहे, इथे 90 आहे. मला सांगा ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल तर काय होईल, त्याची इथे 50% माफ झाली, OBC असेल तरी 50% माफ झाली, ओके. तर मग तुम्हाला आणि EWS असेल तरी 50% माफ झाली. ओपनमध्ये लक्षात ठेवा तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली पाहिजे तरच हे स्कॉलरशिप मिळत असतात, राजश्री शाहू, पंजाबराव देशमुख वगैरे. तर मग इथे काय झाली, तुमची फीस 80,000 आहे, इथे 10,000 आहे, तर हे किती झालं 40,000 आणि 10,000 50,000 तुमची PICTमध्ये फीस झाली. आता हेच जेव्हा मी SC किंवा ST कॅटेगरीबद्दल बोलेन किंवा VJNT कॅटेगरीबद्दल बोलेन तर तुमची 100% फीस माफ होणार आहे. त्याच्यामुळे 80,000चे 80,000 हे तुमचे माफ झाले, राहत आहेत फक्त इथे तुमचे 10,000. त्याच्यामुळे PICTला तुम्हाला फीस आहे 10,000. आता मी दुसरं एक एक्झाम्पल देतो, ते म्हणजे गव्हर्नमेंट औरंगाबाद कॉलेज, ठीक आहे. गव्हर्नमेंट औरंगाबादमध्ये ट्युशन फीस 7,500 आहे आणि डेव्हलपमेंट फीस ही 40,000 आहे. ट्युशन फीस किती आहे 7,500, डेव्हलपमेंट फीस किती आहे 40,000 आणि यांच्याकडे अजून एक एक्स्ट्रा फीस त्यांनी आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये असतं की जिम, लायब्ररी, ऑदर्स असे वेगवेगळ्या प्रकारचे फीस असतात. तसं गव्हर्नमेंट औरंगाबादमध्ये एक ऑदर फीस नावाचं, तसं ॲक्च्युली मी खूप असे कमी कॉलेजेस बघितलेत की जिथं ऑदर्स फीस एक 3,000 4,000च्या वर आहे. आता इथे ऑदर्स फीस ही डायरेक्ट 26,000 आहेत. मग मला सांगा स्कॉलरशिप भेटताना कोणाला भेटत असते, ट्युशन फीसला भेटत असते. इथं ट्युशन फीस आहेच किती 15,000, तर तुमचे वापिस किती येणार 7,500. आता फक्त इथे एक फायदा काय होतो की हे गव्हर्नमेंट कॉलेजेस, असे भरपूर प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा आहेत. तुम्हाला अशा कॉलेजेसची माहिती काढावी लागेल. म्हणजे समजा इमॅजिन करा इथे 15,000 आहे, ठीक आहे, आणि ट्युशन फीस आणि अदर फीसला सुद्धा कधी काही डिस्काउंट नसतं आणि डेव्हलपमेंट फीसला सुद्धा कधी काही स्कॉलरशिप नसते. तर डेव्हलपमेंट फीस आणि अदर फीस मिळून समजा 60,000 आहे आणि ट्युशन फीस किती आहे 15,000 आहे. आता आपल्याला काय वाटतं गव्हर्नमेंट आहे, स्वस्त आहे, आपण तिथे जातो, आपल्याला वाटतं एकदम स्वस्त असेल. ट्युशन फीस 15,000 आणि डेव्हलपमेंट फीस 60,000. डेव्हलपमेंटमध्ये मी ऑदर पण धरतो, ही PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये जमलं तर प्रोव्हाइड करेन. ट्युशन फीस 7,500 आणि हे 60,000 रुपये. आता मला सांगा ओपन कॅटेगरीसाठी हे 60,000 तर त्याला भरावेच लागतील. फक्त त्याच्यातले या 7,500 मधले त्याचे 3,500 वापिस येतील. SC ST कॅटेगरीच्या मुलांना काय होईल, एवढी फीस भरावी लागेल ही पूर्ण, आणि मग कुठे तुम्हाला ही जी ट्युशन फीस आहे ती 7,500ची 7,500 माफ होईल आणि 60,000 भरावे लागतील. मग आता ही केस गव्हर्नमेंट औरंगाबाद कॉलेजबद्दल नाही आहे, कारण हे गव्हर्नमेंट आहे तर इथे तुम्हाला स्कीम्स वगैरे एक्स्ट्रा असतात. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट औरंगाबादच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. पण जेवढे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे मात्र हाच नियम लागू होतो. आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा असे भरपूर कॉलेजेस आहेत जिथे ट्युशन फीस जी आहे ती खूप कमी आहे आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे ती खूप जास्त आहे. आता गव्हर्नमेंट औरंगाबादचं मी टोटली तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 74,000 फीस लागणार
असणार आहे. विचार करा, PICT सारख्या कॉलेजमध्ये तुम्हाला ओपनसाठी 50,000 फीस लागते आणि गव्हर्नमेंट औरंगाबादमध्ये तुम्हाला 75,000 रुपये फीस लागते. OBCसाठी सुद्धा PICTमध्ये 50,000 लागत होती. त्याचं कारण काय लक्षात घ्या, त्यांची ट्युशन फीस जास्त होती, यांची काय डेव्हलपमेंट फीस जास्त आहे. तरी आता हे गव्हर्नमेंट असल्यामुळे इथे काय थोडंसं डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा डिस्काउंट भेटतोय, कारण हे गव्हर्नमेंट आहे म्हणून. तर असं जर एखादं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असतं तर समजा की फक्त 3,500 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असती. TFWSसाठी PICTमध्ये फक्त 10,000 फीस आहे आणि तेच TFWSसाठी गव्हर्नमेंट औरंगाबादमध्ये 66,000 फीस आहे. SC ST कॅटेगरीसाठी मात्र इथेही 1500 फीस आहे. बहुतेक कसं आहे, SC ST कॅटेगरीसाठी सगळीकडेच माफ असतं, त्यामुळे त्याची काही काळजी करायची गरज नाही आहे. तरी पण आता हे काय गव्हर्नमेंट असल्यामुळे इथे हे थोडे रूल्स बदलले. मी एक्झाम्पल द्यायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण जेव्हा तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस एखादं असं असेल, तिथं असं असणार नाही. तिथं हाच मी जो सांगितला नियम तोच फॉलो होईल. 50% ऑफ ट्युशन फीस किंवा 100% ऑफ ट्युशन फीस, आणि ते सोडून कशालाही स्कॉलरशिप नाही. जेवढं काय आहे ती पूर्ण फीस तुम्हाला भरावी लागेल. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील, काय आहे काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तरीसुद्धा तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. जे नेक्स्ट व्हिडिओ आहे, अजून कोणते तुम्हाला टॉपिक्स हवे तेही मला काही कळवायला विसरू नका. बरीचशी मुलं जी पर्सनल काउन्सिलिंगबद्दल मेसेज करतायत, खरं सांगू तर मी आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ॲडमिशन फुल झाले त्या दिवशी खूप आनंदी होतो की 3 तासात माझे ॲडमिशन फुल झाले. कोणालाही आनंद होईलच की आपल्या एवढा मुलांचा विश्वास आहे, तुमचं एवढं प्रेम आहे की 4 ते 5 तासातच ॲडमिशन फुल झाली. मी खूप आनंदी होतो. पण आता जेव्हा मी फोन उचलतो आणि एखादा मला शेवटी कोणाची इच्छा असणारच की काउन्सिलिंग लावायची, मुलं रिक्वेस्ट करतात की दादा प्लीज काउन्सिलिंगचं एक ॲडमिशन घ्या, आता मला कसं तरी वाटतंय. आणि मी त्याच्यामुळे फोन कॉल थोडंसं मी उचलणं टाळलंच, कारण काय बोलणार बाळांनो. मी लक्षात घ्या, तुमची भावना मी समजू शकतो, तुमच्या कमेंट समजू शकतो, तुमच्या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो. पण एकीकडे काय होतं, एकीकडे एथिक्स बाजूला येत आहेत आणि एकीकडे तुम्ही बाजूला येत आहेत. पण काय शेवटी मला त्या मुलांना टाईम देणं खूप गरजेचं आहे. मी ऑलरेडी आत्ता सांगतो, आत्ता रात्री 3 वाजता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. ऑलरेडीच एवढं लेट चालू आहे सगळं, आणि त्याच्यात जर मी अजून थोडीशी मुलं वाढवली तर मला खूप अडचण होईल. त्याच्यामुळे मी मुलांना जास्त एनरोल करून घेत नाही आहे. मी काल फक्त 2 एनरोलमेंट मी दिवसाभरात वाढवलेत. म्हणजे जेवढे ऑलरेडी झाले तेच, त्यात फक्त मी 2 एनरोलमेंट वाढवले आणि दोन्ही एनरोलमेंट फक्त माझ्या घरच्यांच्या म्हणण्यावरून वाढवलेत. ॲक्च्युली सगळ्या कमेंट्स घरचे वाचत होते. एक सिद्धी नावाची मुलगी, तिचं माझ्याशी आदल्या दिवशी बोलणं झालं होतं, पण ॲक्च्युली काय झालं की माझं तिच्याशी नंतर कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. ते माझ्या वडिलांनी कमेंट वाचली आणि त्यांनी मला सांगितलं की याचं काही करून ॲडमिशन करायचंच. मग आता वडिलांचा आदेश म्हणल्यावर तो एक ॲडमिशन मी काउन्सिलिंगमध्ये घेतलं. आणि अजून एक मम्मीचा आदेश होता की एक म्हणजे वडील होते, तिचं मम्मीसोबत तिनं फोन उचलला आणि त्यांचं बोलणं झालं, त्यामुळे मम्मीने एक सांगितलं. बाकी मी कोणतेही ॲडमिशन, कारण मी असं नाही आहे की मी गपचूपमध्ये ॲडमिशन घेतोय असं काहीच नाही. मी तेही सांगतो, फक्त 2 ॲडमिशन मी वाढवले, बाकी मी कोणतेही ॲडमिशन वाढवलेले सुद्धा नाही आहेत. जे पहिले मुलं होते तेवढेच आहेत, त्यात काही इन्क्रीज मी कोणाकडून केलेली नाही आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. माझ्यावर नाराज असाल मला माहीत आहे. मी रोज व्हिडिओ टाकतोय, रोज मी तुम्हाला माझ्या परीने प्रयत्न करेन की जरी तुम्ही काउन्सिलिंगला नसाल तरी इकडून सुद्धा तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका, आणि अजून कोणते टॉपिक्स हवेत तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.